मोठी बातमी. टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचं चित्र समोर आलंय. येत्या 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर राज्याचे परिवहन मंत्री ठाम आहेत. तर याच सक्तीवरून शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवून ऑटो टॅक्सी चालकांनी कामापुरतं मराठी बोलावं अशी अपेक्षा ठेवा, मात्र मराठी भाषेबाबत कठोर निर्बंध लादू नका अशी मागणी केली आहे. अशी सक्ती केल्यास रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल, त्यामुळे आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी काय भूमिका मांडली ऐकूया. सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झाला पाहिजे आणि याच्या विरोधात कोणीही नाही. सर्वांना मराठी बोलायला पाहिजे. पण ज्यांना समजा मराठी येत नाही, जे चांगलं मराठी बोलू शकत नाही, त्यांच्यावर काहीतरी एक बंधन टाकणं हा थोडासा जास्ती होईल. एक दुसरा, जो ऑटो चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत त्यांच्याकडून तुम्ही एवढी अपेक्षा करू शकता की बाबा तुम्ही काम चालव मराठी बोला, पण त्यांच्याकडून तुम्ही अशी अपेक्षा करता की ते मराठी बोलण्याच्या, वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या त्याच्यामध्ये एक पारंगत राहिला पाहिजे. ते होऊ शकत नाही ना. त्यांच्या उदरनिर्वाहाचा विषय आहे, त्यांच्या जीविकोपार्जनचा विषय आहे. संजय निरुपम गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या हिंदी सानाचे ते संपादक होते, लोकसभेमध्ये राज्यसभेचे ते खासदार होते आणि शेवटी उत्तर भारतीयांचा, बिहारी राज्यातून येणाऱ्या लोकांचा किंवा हिंदी भाषिक जे लोक आहेत त्यांचे ते नेते म्हणून आहेत. परंतु त्यांचं पत्र जर तुम्ही वाचलं असेल, त्या पत्रामध्ये कुठेही या मराठी भाषेला विरोध त्यांनी केलेला नाही. फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की थोडासा अवधी त्यासाठी लागणार आहे, तर आम्ही 28 तारखेला बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू. परंतु त्यांनी मराठीचा आदरच केलेला. त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे की मी मराठीचा आदर करतो आणि मराठीचा अभिमान बाळगणं हे मी माझं कर्तव्य समजतो.